मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत आज 173 पदासाठी मुलाखत आणि निवड आदेश आहे। कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांच्या हस्ते मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत निवड झालेल्या उमेदवार यांना नियुक्त आदेश देण्यात आले। विविध पदासाठी 481 पर्यंत अर्ज प्राप्त झाले होते, त्यामधून 173 निवड करण्यात येणार आहेत। त्या निवडपैकी निवड झालेल्या 33 उमेदवारांना नियुक्तीचे आदेश देण्यात आले। यावेळी महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता, उपायुक्त वैभव साबळे, सहाय्यक आयुक्त आस्थापना विनायक शिंदे, जमीर बादशाह, करीम, सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र इत्यादी उपस्थित होते। माहितीच्या शासनाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र भाऊ असतील, दुसरे आपले मुख्यमंत्री अजितदादा असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली कॅबिनेटने जो निर्णय केला, कॅबिनेटचे सगळे मंत्री त्यामध्ये 3-4 निर्णय महत्त्वाचे केले। मुख्यमंत्री लाडली बहीण केलं, त्यामध्ये पुन्हा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचं केलं, शेतकऱ्यांना 7-7.5 HP मोटरीचं वीज माफ ते केलं आपण, आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी तीर्थक्षेत्र पर्यटन असं ते असे 4 आम्ही मान्यता दिली। त्यामधलं एक लाडकी बहीण ही योजना तर अगदी प्रामुख्यानं सगळ्या राज्यावर पसरली गेली। त्याचबरोबर आपल्याला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही आज आमच्या सांगलीमध्ये सांगली नगरपालिका महानगरपालिका तिने प्रामुख्यानं ती चालू ठेवली। आज त्यांचं प्रशिक्षण शिबिर झालं आणि त्या शिबिरामध्ये जवळजवळ 173 लोकांचं सिलेक्शन झालं। त्या ट्रेनिंगसाठी वेगळ्या ट्रेडमधलं अशा ट्रेड आपल्याकडे 14 आहे। त्या 14 ट्रेडमध्ये 173 लोकांचं सिलेक्शन झालं आणि त्यांना स्वतः मी पत्र दिली, त्यांच्याशी मी बोललो आणि त्या दृष्टिकोनातून हे 6 महिन्याचं ट्रेनिंग हे कंप्लीट करतील आणि नोकरीसाठी पण त्यांना प्राधान्यानं ह्यांना कुठेही वेकन्सी असेल तर प्राधान्य ह्यांना द्यावं, ह्या दृष्टिकोनातून आम्ही ताबडतोब की जी आम्ही दुसरं प्रोग्राम काढू त्या पद्धतीने त्यांना नोकऱ्या मिळण्याची एक हमी देण्याचा निश्चित आमचा प्रयत्न असेल। त्यामुळं जे सिलेक्ट झाली मुलं त्यांना त्यांचं मी अभिनंदन करतो। जी मुलं सिलेक्ट नाही झाली त्यांना पुढे त्यांना शुभेच्छा देतो, कारण 6 महिन्यानंतर परत आणखी सिलेक्शन टीम तयार होईल, आणखी परत असे कॅम्प घेतले जातील आणि उरलेल्या मुलांनाही मोका देण्याची जानकारी। कारण ह्यामध्ये स्टायपंड आहे, प्रत्येकाला 10,000 आहे, 8,000 आहे, काय ट्रेननं 10,000 आहे, काय ट्रेननं 8,000 आहे, असं हे पगारही यांना मिळणार आहे आणि 6 महिन्याचं ट्रेनिंग कंप्लीट करायचं आहे। नगरपालिकेला सर्टिफिकेट देईल आणि ते सर्टिफिकेट पुढं त्यांच्या लाईफमध्ये नोकरीसाठी चांगलं उपयोग पडेल, ह्या दृष्टिकोन हा उपक्रम राबवला। मी आमचे गुप्ता साहेब आपले आयुक्त आहेत त्यांचं आणि त्यांच्या सर्व टीमचं मी अभिनंदन करेन की हा कार्यक्रम सुंदर असा इथे राबवला गेला आणि निश्चितच हा कार्यक्रम जर सगळा महाराष्ट्र राबवला तर निश्चितच बेरोजगारी दूर होण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे। त्या दृष्टिकोनावर प्रामुख्यानं प्रत्येक ठिकाणी हा उपक्रम राबवून मुलांना सहकार्य करून त्यांना एक सर्टिफिकेट दिलं पाहिजे की जेणेकरून पुढं मागून कुठं वेकन्सी निघाल्या त्यामध्ये त्यांना नोकरी मिळेल। तेवढंच मी त्यांना सांगतो। परत याला त्या शिबिराच्या माध्यमातून गुप्ता साहेबांना, सर्व टीमला आणि सर्व जे विद्यार्थी आले तिथं त्यांच्या पालक कार्यक्रमाला मी शुभेच्छा देतो। धन्यवाद।